स्वागत आहे तुझं पुढच्या या आपल्या व्हिडिओमध्ये इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या कोर्सच्या, दॅट इज व्हिडिओ नंबर 2. आणि या व्हिडिओमध्ये आपण जे शिकणार आहोत दॅट इज नथिंग बट अ पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्स. सो वही आणि पेन आणि कॅल्क्युलेटर सोबत घ्यायचं आहे आणि सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही बेसिक गोष्टी शिकणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण बघितलेलं होतं की व्हॉट इज द बेसिक थिंग्स रिलेटेड टू द इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि काय काय टर्म्स अँड टर्मिनॉलॉजीज असतात. आता युनिट नंबर 1ला आपण ॲक्च्युअल सुरुवात करतोय. याचा जो पहिला पार्ट आहे दॅट फर्स्ट पार्ट इज नथिंग बट व्हॉट ट्रायंगल लॉ. मल्टिपल टाइम्स आपल्याला ट्रायंगल लॉ यूज करायचा आहे. जसे पुढचे येणारे व्हिडिओज आहेत याच्यामध्ये आपल्याला पुढचे जे ट्रायंगल लॉचे ॲप्लिकेशन्स आहेत किंवा साइन रूलचे जे ॲप्लिकेशन आहेत त्याच्यासाठी हा ट्रायंगल लॉ यूज होणार आहे. पण नेमकं हा ट्रायंगल लॉ आहे काय हे समजून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल ट्रायंगल लॉच्या मध्ये हा सर्वात महत्त्वाचा शब्द आहे ट्रायंगल. यू नो द ट्रायंगल, राईट. आता या ट्रायंगल लॉचं स्टेटमेंट आपण एकदा बघू. क्विकली हे स्टेटमेंट बघूया. इफ टू फोर्सेस आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल taken in order, then their resultant is represented by the third side of the triangle taken in opposite order. याचा अर्थ काय? समजा माझ्याकडे एक पॉइंट आहे आणि एका पॉइंटवर F1 आणि F2 नावाचा काहीतरी फोर्स लागलेला आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू द ट्रायंगल लॉ जर याला मी ग्राफिकली रिप्रेझेंट केलं, ग्राफिकली कसं रिप्रेझेंट करणार? समजा हा जो F1 फोर्स आहे, म्हणजे या पूर्ण डायग्रामला मी चेंज कसं करणार? हा जो F1 फोर्स आहे, हा F1 फोर्स मी पहिले लिहिणार इथे. सो दिस इज गोइंग टू बी माय फोर्स F1, बरोबर. त्याच्यानंतर हा जो फोर्स F2 आहे हा लिहिणार कुठे मी? इथलच्या साईडला. अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ द फोर्स किंवा वेक्टरच्या कॅल्क्युलेशननुसार या फोर्सला इथं जरी रिप्रेझेंट केलं तरी सुद्धा अल्टिमेट जो इफेक्ट आहे एखाद्या बॉडीवर होणारा, हा बॉडीवर होणारा इफेक्ट चेंज होत नाही. आता हा फोर्स आहे F1, हा फोर्स आहे F2. काय केलंय आपण? फक्त हे असे दाखवण्याच्या ऐवजी आपण असे दाखवलेले आहे, बरोबर. आता अकॉर्डिंग टू द ट्रायंगल लॉ जर दोन फोर्सेस असे दाखवण्यात आले तर त्याचा जो रिझल्टंट असेल या दोन फोर्सेसचा कंबाईन इफेक्ट जो असेल, दिस इज गोइंग टू बी द रिझल्टंट. ओके, हा काय असणार आहे? रिझल्टंट. मग त्याच्यानंतर याच्या आतमधले अँगल्स, मग याच्यामध्ये साइन रूल कसा वापरायचा हे आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये कळणारच आहे. पण या क्षणाला एवढं जरी समजलं की एका पॉईंटवर दोन फोर्सेस ॲक्ट होत असतील तर आणि जर ते फोर्सेस ट्रायंगलच्या साईड्सनुसार जर आपण ठेवले तर जी तिसरी साईड असते दॅट इज नथिंग बट व्हॉट? रिझल्टंट. या क्षणाला तुला फक्त एवढीच गोष्ट लक्षात ठेवायची. एकदा हे झालं की आपल्याला पुढे जे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर होतीलच. पण या व्हिडिओसाठी एक पुढची महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला समजली पाहिजे, ते म्हणजे तुझ्या कॉलेजमध्ये असलेलं पहिलं प्रॅक्टिकल जे आहे, या पहिल्या प्रॅक्टिकलला यूज होणारा लॉ, अँड दॅट इज नथिंग बट अ पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्स. मल्टिपल टाइम्स पॉलिगॉन या शब्दाचा अर्थच आपल्याला माहिती नसतो. व्हॉट इज मीन बाय अ पॉलिगॉन? पॉलिगॉन इज नथिंग बट कुठलाही क्लोज शेप ज्याला n नंबर ऑफ साइड्स असतील. म्हणजे जर मी इथं ट्रायंगल काढला तर हा पॉलिगॉन आहे का? हो. का? क्लोज शेप आहे, n नंबर ऑफ साइड्स आहेत. त्याच्यानंतर जर मी इथं रेक्टँगल काढला तर यस इट इज अ क्लोज शेप. पेंटागॉन काढला तर वगैरे वगैरे. तुला कळलं मला काय सांगायचं आहे ते, राईट. सो आता पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेस आपल्याला काय म्हणतो ते आपण बघूया. पहिले हे स्टेटमेंट वाचूया, माझ्यासोबत वाचायचं आहे. इफ द नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ॲट अ पॉइंट, कुठला पॉइंट? समजा हा वाला पॉइंट. इफ नंबर ऑफ फोर्सेस ऍक्टिंग ॲट अ पॉइंट इज टेकन इन ऑर्डर ऑफ द साइड्स ऑफ अ पॉलिगॉन, देन whatever the closing side is there that is called as what? A resultant. याला काय म्हणतात? पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्स. ठीक आहे, थेरॉटिकल स्टेटमेंट आहे. आता साध्या भाषेत आपण समजून घेऊया. ओके, सो अशी कल्पना कर की हा एक O पॉइंट आहे आणि या O पॉइंटवर हे चार फोर्सेस ऍक्ट होत आहेत. समजा कल्पना कर हा आहे फोर्स F1, हा आहे फोर्स F2, त्याच्यानंतर हा आहे फोर्स F3 आणि त्याच्यानंतर हा आहे फोर्स F4. आता या गोष्टीची जी व्हेक्टर डायग्राम आहे ही व्हेक्टर डायग्राम आपण इथं काढूया, म्हणजे तुला प्रॉपरली कळेल की नेमकं पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्स काय आहे. लक्षात ठेव, तुझ्या कॉलेजमध्ये असलेलं जे पहिलं प्रॅक्टिकल आहे
हे पहिलं प्रॅक्टिकल पॉलिगॉन लॉ ऑफ फोर्सेसवर आहे, ज्याच्यासाठी तू जे इन्स्ट्रुमेंट यूज करतो ते आहे युनिव्हर्सल फोर्स टेबल. ओके, चलो इकडे येऊया. अशी कल्पना कर, हा मी एक रोलर पट्टी हातात घेतली, एक ग्राफ आहे इथं, अशी कल्पना कर. आणि हा जो F1 फोर्स आहे, हा F1 फोर्स मी इथं ड्रॉ केला. ओके, सो हा आहे फोर्स F1. एक्झॅक्टली आता हा जो दुसरा फोर्स F2 आहे, हा इथं ड्रॉ करण्याच्या ऐवजी हा फोर्स मी इथं ड्रॉ केला. चालेल, सेम पॅरलल अँगल वगैरे सगळं सेम. सो तो दिसणार कसा, थोडाफार असा. सो दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट, फोर्स F2. ग्रेट. त्याच्यानंतर हा जो फोर्स आहे F3, दिस फोर्स F3 विल लुक समथिंग लाईक दिस. ओके, F1 F2 F3. देन शेवटचा जो फोर्स आहे, हा फोर्स काय असणार आहे, F4. बट ऑब्वियसली जी स्केल वरती वापरलेली आहे आपण, तीच स्केल जी आहे ती आपण खालच्या साईडला वापरतो आहोत. ओके, आता F1 F2 F3 आणि F4. आता ही जी साईड आहे, ही वाली जी दिसते ब्लँक साईड, इथून सुरुवात केली होती, इथं एंड झालोय. ही जी साईड आहे, या साईडमध्ये जर मी समजा ग्राफिकली असा जर समजा अशी जर एखादी लाईन जर काढली, तर साहेब या लाईनला आपण काय म्हणणार आहोत, रिझल्टंट. ओके, दॅट्स इट. इतकं सिंपल आहे. एका पॉइंटवर असणारे फोर्सेस जर ग्राफिकली मी असे काढले, तर जी उलटी साईड असेल दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, रिझल्टंट. बस एवढंच सिंपल आहे. ओके, आता हे समजल्याच्या नंतर दीज आर द बेसिक थिंग्स रिलेटेड टू इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. ट्रायंगल लॉ आपण पाहिला, त्याच्यानंतर लॉ ऑफ पॉलिगॉन ऑफ फोर्स पाहिला, आणि त्याच्यानंतर आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्याच्यावर सर्वात जास्त प्रॉब्लेम्स येतात दॅट इज नथिंग बट व्हॉट, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्स. फर्स्ट ऑफ ऑल, पॅरलेलोग्राम म्हणजे काय, सिंपल, एक असं काहीतरी, साधं जाऊया, असं काहीतरी याला म्हणतात पॅरलेलोग्राम. थोडीशी डायग्राम चुकली, मी नीट काढतो. दोन लाईन अशा पॅरलल, दोन लाईन एकमेकांना अशा पॅरलल, जे काय डायग्राम तयार होईल दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, पॅरलेलोग्राम. ओके, मग आता याला एखाद्या फोर्सच्या स्वरूपामध्ये कसं ठेवायचं, सिंपल, नीट बघून घे. ओके, समजा माझ्याकडे इफ टू फोर्सेस are simultaneously acting at a point be represented in magnitude and direction by two adjacent sides of a parallelogram, then whatever the resultant is there that will be considered as the diagonal of a parallelogram. Now this is very technical statement. एक साध्या ह्याच्यात जाऊ. एक काहीतरी पॉइंट आहे. ओके, या पॉइंटवर एक P नावाचा फोर्स ऍक्ट होतोय. P नावाचा फोर्स असा ऍक्ट होतोय, आणि त्याच्यानंतर Q नावाचा फोर्स असा ऍक्ट होतोय. ओके, आणि या दोन फोर्सेसच्या मध्ये अँगल किती आहे अशी कल्पना कर, हा अँगल आहे थीटा. आता या केसमध्ये पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्स आपल्याला वापरता येतो. कसा, सिंपल, हा फोर्स सेम, जर समजा याला पॅरलल एखादी जर मी लाईन अशी ड्रॉ केली तर, ओके, ही लाईन फोर्स P ला पॅरलल ड्रॉ करतोय, आणि Q फोर्सला जर पॅरलल असलेली अशी लाईन काहीतरी मी जर ड्रॉ केली, तर थोड्याफार प्रमाणात का होईना हा काय दिसतो आहे, पॅरलेलोग्राम दिसतोय. बरोबर. आता इथं जे लिहिलेलं आहे त्याच्यानुसार जर P ही साईड आणि Q ही साईड ही जर पॅरलेलोग्रामची ऍडजेसंट साईड असेल, ऍडजेसंट साईड असेल, तर आणि तरच या पॅरलेलोग्रामचा हा जो डायगोनल असेल ना, हा डायगोनल विल बी कन्सिडर्ड ॲज व्हॉट, रिझल्टंट. लक्षात आलं. सो डायगोनल विल बी कन्सिडर्ड ॲज व्हॉट, रिझल्टंट, विथ ज्याचं मॅग्नेट्यूड असेल R. ओके, दुसरी गोष्ट, हा रिझल्टंट आहे म्हणजे याचा काही ना काहीतरी अँगल असेल, कुठल्या तरी फोर्स सोबत. समजा हा P फोर्स सोबत काहीतरी अँगल आहे, या अँगलची व्हॅल्यू काय असणार आहे, अल्फा. लक्षात राहील. ओके, लेट्स टॉक नाउ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग रिलेटेड टू द पॅरलेलोग्राम लॉ, जी आपल्याला कधीच विसरायची नाही आहे, अँड दॅट इज नथिंग बट फॉर्म्युलेज. ओके, सो आपण फॉर्म्युला लिहिणार आहोत. आता माझ्यासोबत लिहिला तरी चालेल, काही हरकत नाही. रिझल्टंट विल बी इक्वल टू, रिझल्टंटला जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर रिझल्टंट विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ cos of theta. This is nothing but what,
फॉर्म्युला ऑफ व्हॉट रिझल्टंट. कुठल्या केसमध्ये? पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्सेसच्या केसमध्ये. साऊंड्स गुड. दुसरी गोष्ट, समजा मला हा जो अल्फा अँगल आहे ना, या अल्फा अँगलची व्हॅल्यू फाइंड करायची. सो देअरफॉर टॅन ऑफ अल्फा विल बी इक्वल टू क्यू साइन थीटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस ऑफ थीटा. हा फॉर्म्युला कशाचा आहे? जर अल्फा काढायचा असेल तर. थीटा काय आहे? भरपूर मुलं याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, तुला याच्यामध्ये कन्फ्यूज नाही व्हायचंय. थीटा काय आहे? दोन फोर्सेसच्या मध्ये असलेला अँगल. आणि अल्फा काय आहे? रिझल्टंटचा पी फोर्स सोबत असलेला अँगल. साऊंड्स गुड. आता सो हा व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि हा व्हिडिओ पॉज केल्याच्या नंतर हे दोन्हीच्या दोन्ही फॉर्म्युले आत्ताच्या आत्ता पाठ करायचे. ओके, अभी ठीक आहे. आता आपण पुढच्या याच्यात जाऊया. आपण आत्ताच पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्स बघितला. याच्या पुढे आपण एक प्रॉब्लेमच्या सहाय्याने या पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्सला अंडरस्टँड करून घेऊया. ओके, प्रॉब्लेम ऑन पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्स. व्हिडिओ पॉज कर आणि जमलं तर हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम वहीमध्ये लिहायचा आहे. ओके, सुरुवात करूया. फाइंड द रिझल्टंट ऑफ द फोर्सेस ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर. हे खालची एक फिगर आहे, याच्यामध्ये 10 न्यूटनचा एक फोर्स आहे आणि 30 न्यूटनचा एक फोर्स आहे आणि याच्यामधला बट ऑब्व्हियसली अँगल 60 डिग्री दिलेला आहे. आपल्याला करायचंय काय? रिझल्टंट फाइंड करायचंय. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपण पॅरलेलोग्राम लॉ शिकलो. हा फोर्स पहिला कितीचा आहे? हा इथं जो दिसतोय तो 10 न्यूटन. व्हेरी गुड. त्याच्यानंतर हा वाला जो दुसरा फोर्स आहे हा कितीचा आहे? हा आहे 30 न्यूटन. ओके, सो बट ऑब्व्हियसली पॅरलेलोग्राम वापरायला सांगितलेला, याचा अर्थ फोर्स कसा जाणार आहे माझा? असा जाईल. दिस इज नथिंग बट व्हॉट? रिझल्टंट. या दोन फोर्सेस मधला अँगल किती आहे? बट ऑब्व्हियसली हा आहे 60 डिग्री. पण रिझल्टंटचा अँगल 10 न्यूटन सोबत मला माहिती आहे का? नाही. सो मी इथं याला लिहून टाकतो आहे अल्फा. आता आन्सर लिहायचं कसं? सो इथं मी लिहू शकतो बाय युझिंग पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्स. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ फोर्स फॉर्म्युला आपण लिहू शकतो. आर विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, अक्षराकडे 2 मिनिटं लक्ष नको देऊ. आर विल बी इक्वल टू पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ थीटा. ग्रेट, चलो आगे चलते हैं. आर विल बी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, पी ची व्हॅल्यू किती आहे? पी इज नथिंग बट व्हॉट? 10. सो इथं लिहिल मी 10चा स्क्वेअर प्लस क्यू ची व्हॅल्यू किती आहे? 30. सो 30चा स्क्वेअर प्लस 2 into what is the value of p? that is 10. त्याच्यानंतर what is the value of q? that is 30. आणि त्याच्यानंतर theta is nothing but what? आपण मल्टिपल टाइम्स लक्षात ठेवलंय. theta is the angle between the two forces. ओके, सो थीटाची जी व्हॅल्यू असेल कॉस ऑफ हाऊ मच? 60 डिग्री. भरपूर वेळेस मुलं याच्यामध्ये ब्रॅकेट्स द्यायला विसरतोय, आपण नाही विसरायचंय. पहिले तर गोष्ट ब्रॅकेट या मोठ्या गोष्टीला जाईल आणि दुसऱ्या वेळेस ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेटरवर करणार आहोत त्यावेळेस हा ब्रॅकेट इथं जाणार आहे. ओके, सो आपण आता कॅल्सीवर हा जो फॉर्म्युला आहे तो आपण सॉल्व्ह करून बघूया. सो ओव्हर हियर 10 स्क्वेअर प्लस 30 स्क्वेअर प्लस 2 into 10 into 30 into cos of 60. याचं जे आन्सर येतं दॅट आन्सर इज इक्वल्स टू आर इज इक्वल्स टू, तुम्ही जर कॅल्क्युलेट करत असाल, दिस आन्सर इज इक्वल्स टू 36.05. एक मिनिट, हा जो युनिट होता फोर्सचा हा कशामध्ये होता? न्यूटनमध्ये. सो बट ऑब्व्हियसली आपला रिझल्टंट सुद्धा कशात असणार आहे? रिझल्टंट विल बी इन न्यूटन. ओके, पण नुसतं आपल्याला हेच फाइंड करायचं आहे का? नाही, आपल्याला अल्फाची पण व्हॅल्यू फाइंड करायची आहे. राईट. सो अल्फाची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी आपण आताच थोड्या वेळापूर्वी फॉर्म्युला बघितला. टॅन ऑफ अल्फा विल बी इक्वल्स टू व्हॉट? क्यू साइन थीटा डिवायडेड बाय पी प्लस क्यू कॉस ऑफ थीटा. सो इथं लिहूया टॅन ऑफ अल्फा. मी इथं खाली व्हॅल्यू ऑलरेडी काढलेली आहे, तुम्ही पण हे कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करा. टॅन ऑफ अल्फा जो मला माहित नाहीये विल बी इक्वल्स टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ क्यू? जो क्यू फोर्स होता तो किती होता? 30. त्याच्यानंतर साइन ऑफ किती होता? थीटा बघा बरं आपला किती होता? हा थीटा किती होता? 60. ओके, सो इथं मी आपण लिहितो क्यू 30 साइन ऑफ 60 डिवायडेड बाय 10 जो आपला पी आहे प्लस 10 प्लस क्यू दॅट इज 30 कॉस ऑफ व्हॉट? 30 कॉस ऑफ
60. ओके, सो एकदा हे आपण कॅल्क्युलेट केलं तर कॅल्क्युलेट केल्याच्या नंतर याची जी व्हॅल्यू येते ही व्हॅल्यू किती येणार आहे, अल्फा इज इक्वल्स टू 46.10 डिग्रीज. हे आपल्याला फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, सो दिस इज द प्रॉब्लेम रिलेटेड टू द पॅरेलेलोग्राम लॉ ऑफ फोर्स. बट ऑब्विसली हा एक इझी होता, फर्स्ट प्रॉब्लेम होता, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये याला फास्ट केलं.